हाय गुड आफ्टरनून. आज आपण 10th सायन्सचा जो चॅप्टर नंबर 8 आहे मेटलर्जी हा आज आपण इथे स्टडी करणार आहोत. या मेटलर्जीमध्ये आपण काय काय पाहणार आहोत ते पाहूयात. आता या चॅप्टरमध्ये तुम्हाला फर्स्ट पॉईंट असेल फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल, सेकंड पॉईंट असेल फिजिकल प्रॉपर्टी ऑफ नॉन मेटल. ह्या ज्या फिजिकल प्रॉपर्टी आहेत मेटलच्या आणि फिजिकल प्रॉपर्टी नॉन मेटलच्या त्या आज आपण इथे स्टडी करणार आहोत. पण त्याआधी आपल्याला इंट्रोडक्शन काय दिलेलं आहे त्याआधी आपण इथे पाहूयात. ह्या इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला असं दिलेलं आहे, अर्थ वॉज बॉर्न अबाउट 5.5 बिलियन इयर ॲगो. म्हणजे 4.5 बिलियन इयर्स ॲगो ही अर्थ जी आहे ही आपली बॉर्न झालेली आहे. आणि या अर्थमध्ये ह्या अर्थ कोअरमध्ये फॉर्मेटिव्ह प्रोसेस होतच असतात. अर्थ कोअरमध्ये काय आहेत, फॉर्मेटिव्ह प्रोसेस ह्या होतच असतात. मग या फॉर्मेटिव्ह प्रोसेसमुळे काय होतं आहे, त्याचा जो रिझल्ट आहे म्हणजे फॉर्मेटिव्ह प्रोसेस ज्या होत आहेत त्याचा रिझल्ट काय आहे, तर ह्या जे ओर्स फॉर्म होत आहेत, काय फॉर्म होत आहेत, ओर्स फॉर्म होत आहेत, गॅस जे फॉर्म होत आहेत आणि लिक्विड, हे फॉर्मेटिव्ह प्रोसेसमुळे ह्याचा इथे रिझल्ट आहे. आणि आपल्या आजूबाजूला जे सबस्टन्स आहेत, आपल्या आजूबाजूला जे सबस्टन्स आहे आपल्याला सराउंडेड, ते सबस्टन्स कशाने तयार झालेले आहेत. ते सबस्टन्स एकतर इलेमेंट असतील और कंपाऊंड असतील. काय असतील, इलेमेंट असतील और कंपाऊंड असतील. मग आता हे इलेमेंट जे आहे, कंपाऊंड जे आहेत, हे आपण लास्ट इयरला स्टडी केलेलं आहेच आहे. तर आता आपण काय पाहूया त्याच्यामध्ये, स्टार्टिंग पिरियडमध्ये हे जे इलेमेंट आहे ह्या इलेमेंटचं क्लासिफिकेशन कशानुसार केलं होतं आपण. हे जे इलेमेंटचं क्लासिफिकेशन आहे ह्या इलेमेंटच्या फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी ह्या आपण विचारात घेतल्या होत्या सायंटिस्टने त्यावेळेस. इलेमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज आणि फिजिकल प्रॉपर्टी ह्या यूज करून आपण हे इलेमेंटचं क्लासिफिकेशन केलं होतं. लास्ट इयरमध्ये आपण इलेमेंटचं क्लासिफिकेशन स्टडी केलेलं आहे. मग इलेमेंट 3 टाईप्समध्ये क्लासिफाईड करतात. मग फर्स्ट वन इज मेटल, सेकंड नॉन मेटल आणि थर्ड वन मेटलॉइड. थर्ड वन कोणतं आहे, मेटलॉइड्स आहे. मग त्याचे एक्झाम्पल जर कधी बघितले तर सोडियम आहे मेटलचं, नॉन मेटलचं कार्बन आहे आणि मेटलॉइडचं सिलिकॉन आहे. हे लास्ट इयरला आपण इथे स्टडी केलेलं आहे. ह्या चॅप्टरमध्ये आपण ह्या मेटलॉजीची इन्फॉर्मेशन स्टडी करणार आहोत. तर पुढे काय दिलेलं आहे ते पाहूयात. तर आपण नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत फिजिकल प्रॉपर्टी. आता फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे नक्की कोणत्या प्रॉपर्टी, ज्या आपण डोळ्यांनी पाहू शकतो. म्हणजे इथे दिलेलं आहे पहा, गोल्ड इज शायनिंग, ऐकू शकतो, मेटल इज सोनोरस म्हणजे नादमय आपण त्याला म्हणतो. त्यानंतर याचा फील घेऊ शकतो, त्यानंतर टच घेऊ शकतो, टच करू शकतो आपण त्याचा स्मेल घेऊ शकतो आणि मेजर करू शकतो. म्हणजे याचा मिनिंग काय होतं आहे, जे आपण पाहू शकतो डोळ्यांनी त्या कोणत्या प्रॉपर्टी आहेत, फिजिकल प्रॉपर्टी आहेत. कोणत्या प्रॉपर्टी आहेत तिथे, त्या फिजिकल प्रॉपर्टी आहेत. मग आता याच्यामध्ये तुम्हाला हा जो इलेमेंट इथे दिसतो आहे हा कोणता इलेमेंट्स आहे, इथे हा मर्क्युरी आहे. कोणता इलेमेंट आहे, मर्क्युरी. मग हा इथे एक एक्सेप्शन्स आहे. मोस्ट ऑफ जर कधी मेटल आपण बघितले तर कोणत्या स्टेटमध्ये असतात, सॉलिड स्टेटमध्ये. पण मर्क्युरी जे आहे ही रूम टेम्परेचरला आपल्याला लिक्विड फॉर्ममध्ये दिसेल. हे एक एक्सेप्शन्स आहेत. मग याचे एक्सेप्शन्स असतील, ते जे पॉईंट्स असतील आपण इथे पाहणार आहोत. तर आता ज्यावेळेस मेटलच्या प्रॉपर्टी आपण काय ऑब्झर्व करू शकतो, काय पाहू शकतो, तर लगेच आपल्या डोळ्यासमोर येईल मेटल इज शायनी. मेटल कसे असतात, शायनी असतात, स्ट्रॉंग असतात, त्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड प्रेझेंट आहे. मेटल इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आणि ते कसे आहे, मॅलेबल्स आहेत, म्हणजे त्यांचे आपण थिन शीट्स क्रिएट करू शकतो. मग आता फिजिकल प्रॉपर्टी आपण मेटलच्या पाहूयात. तर याच्या आधी एक क्वेश्चन्स आपल्याला दिलेला आहे. काय आहे तो क्वेश्चन, व्हॉट आर द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल अँड नॉन मेटल. मग आता पहिल्यांदा पाहूयात, हा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व करूयात. मग फिजिकल प्रॉपर्टी कोणत्या आहेत मेटलच्या त्या आपण स्टडी करूयात. मग फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मेटलमध्ये आपण काय काय पाहतो, मग मेटल शायनी आहेत, स्ट्रॉंग आहेत, ते आपण पाहिलेलं आहे. तर मेटल, पहिल्यांदा मेटल कोणत्या स्टेटमध्ये असतात, मेटलची स्टेट आहे सॉलिड स्टेटमध्ये. कोणत्या स्टेटमध्ये असतात, सॉलिड. बट एक्सेप्शन काय आहे त्याचं, जे तिथे एक्सेप्शन काय आहे इथे आत्ताच सांगितलं होतं कोणतं, मर्क्युरी. मर्क्युरी आणि गॅलियम हे जे आहेत, मर्क्युरी आणि गॅलियम हे काय आहे तिथे एक्सेप्शन्स आहेत. म्हणजे ते कोणत्या फॉर्ममध्ये आहेत, लिक्विड फॉर्ममध्ये असतात. म्हणजे हे एक्सेप्शन आहे मेटलमध्ये. त्यानंतर मेटल कसे असतात, मेटल शायनी असतात. मेटल काय आहे त्याच्यामध्ये, शायनी आहे, दे हॅव शायनी. मेटल कसे आहेत, डक्टाइल्स आहेत, मॅलेबल्स आहेत, हे आपण बघितलेलं आहे. इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे काय, मेटलचा मेल्टिंग पॉईंट
आणि बॉइलिंग पॉईंट हाय असतो. काय आहे, मेटलचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हाय आहे. त्याचं रिझन काय आहे, त्यामध्ये जो आयोनिक बॉन्ड आहे तो कोणता बॉन्ड प्रेझेंट आहे, आयोनिक बॉन्ड. म्हणजे एक्झाम्पल जर कधी घेतलं NaCl, Na वरती पॉझिटिव्ह, Cl वरती निगेटिव्ह, याच्यामध्ये आयोनिक बॉन्ड प्रेझेंट आहे. त्यामुळे याचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट कसा आहे, हाय आहे. मेटल कसे आहे ते गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हे काय आहे, गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हे आपण याच्या आधीही पाहिलेलं आहे. तर नॉन मेटलच्या प्रॉपर्टी काय असतील त्याही आपण इथे पाहणार आहोत. तर स्टार्ट करूया आपला जो तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला पहिला पॉईंट, फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल्स. मग यामध्ये पहिल्यांदा तुमच्या डोळ्यासमोर काय उभं राहिलं असेल, मेटलच्या स्टेट. आत्ताच सांगितलं आहे मेटल कोणत्या स्टेटमध्ये, सॉलिड स्टेटमध्ये. एक्सेप्शन कोणते आहेत, मर्क्युरी, इथे ई लिहितो पहा, मर्क्युरी अँड गॅलियम. हा क्वेश्चन्स विचारतात त्यामुळे परत एकदा घेतलेला आहे, मर्क्युरी अँड गॅलियम, बिकॉज आपण लास्ट इयरला हे स्टडी केलेलं आहेच आहे. त्यानंतर पुढे आपण बघितलं ही जे मेटल्स आहेत ह्या मेटलची मेटॅलिक लस्टर ही कमी होते. मेटॅलिक लस्टर काय होते, कमी होते. जर कधी आपण बघितलं स्टार्टिंगमध्ये, जर कधी बघितलं आपण एखादी बाईक घेतली तर ती शायनी असते, नंतर काय त्याची चमक कमी होते. का बरं असं होतं आहे, ॲटमॉस्फिअरमध्ये जे गॅसेस आहेत, ॲटमॉस्फिअरमध्ये जे गॅसेस आहेत त्यासोबत ते रिॲक्शन्स करतायत. मग आता आपली बाईक याच्यामध्ये रस्टिंग होतं, रस्टिंग ऑफ आयर्न त्याचं एक्झाम्पल आहे. आता जर कधी आपण बघितलं मेटलच्या प्रॉपर्टी आपल्याला माहितीच आहे, डक्टिलिटी आहे, मॅलेबिलिटी आहे. ते कसे आहेत, गुड कंडक्टर आहेत, गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी आहेत. हे ऑलरेडी आपण स्टडी केलेलं आहे त्यामुळे आपण शॉर्टमध्ये घेतो आहे. आता इथे पहा मेटल कसे असतात, मेटल्स आर हार्ड. मेटल कसे असतात, हार्ड असतात. पण एक्सेप्शन पण याच्यामध्ये पाहावं लागेल. मग एक्सेप्शन्स कोणतं आहे, ग्रुप फर्स्टमध्ये जे इलेमेंट आहेत, ग्रुप फर्स्टमध्ये मग कोणते कोणते आहेत, जे अल्कली मेटल्स आहेत. ग्रुप फर्स्टमध्ये जे अल्कली मेटल्स आहेत आपल्याला माहिती आहे, ग्रुप फर्स्ट कोणते असेल, अल्कली मेटल. मग अल्कली मेटलमध्ये जो लिथियम आहे, सोडियम आहे आणि हा पोटॅशियम आहे, हे तीन काय आहेत, एक्सेप्शन्स आहेत. मेटल आपण हार्ड म्हणतोय, बट ग्रुप फर्स्टमध्ये जे अल्कली मेटल्स आहेत, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम, हे कसे असतात, सॉफ्ट असतात. कसे आहेत हे, इथे सॉफ्ट आहेत. आपण त्यांना कट करू शकतो, म्हणजे सुरीने आपण त्याला तिथे कट करू शकतो, एवढे ते सॉफ्ट आहेत. हे काय झालं, इथे एक्सेप्शन झालेलं आहे. काय झालं तर इथे त्याचं इथे एक्सेप्शन झालेलं आहे. त्यानंतर आता पुढे काय पाहणार आहोत आपण, हे जे मेटल्स आहे, मेटलचे बॉइलिंग पॉईंट कसे असतात, हाय असतात. तेही इथे पाहूयात. मेटलचे मेल्टिंग पॉईंट, मग अशी सांगितलं होतं, मेटलचे मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट कसे असतात, हाय असतात. मग आता एक्झाम्पल दिलेलं आहे टंगस्टन. हा टंगस्टन जर कधी घेतलाचा हाय मेल्टिंग पॉईंट आहे, 3422 डिग्री सेल्सिअस याचा मेल्टिंग पॉईंट आपल्याला इथे दिलेला आहे. काय दिलेला आहे इथे, मेटलचा हा इथे मेल्टिंग पॉईंट आपल्याला दिलेला आहे. अजून काय काय पाहतो आपण याच्यामध्ये. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी कोणती आहे, आपण मेटल जे आहेत आपण काय घेतले याच्यामध्ये, मेटल. आता हे दोन मेटल जर कधी एकमेकांवरती आपटले त्यापासून काय फॉर्म होत आहेत, साऊंड फॉर्म होतात. काय फॉर्म होतात त्याच्यामध्ये, तिथे साऊंड आपल्याला फॉर्मेशन झालेलं दिसेल. मग ते जे साऊंड आपल्याला तिथे फॉर्म होतात, मेटल एकमेकांवरती आपटल्यानंतर तिथे जे आपल्याला साऊंड फॉर्मेशन होतं आहे, मग त्याला आपण तिथे काय म्हणतो, सोनोरिटी किंवा सोनोरस मेटल आपण त्याला तिथे म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला तिथे, सोनोरस मेटल आपण त्याला तिथे म्हणतो. म्हणजे आपण पूजा करत असताना जी घंटी वाजवतो ते काय आहे, मेटल एकमेकांवरती आपटतो, त्याच्यापासून जो साऊंड क्रिएट होतो त्याला आपण काय म्हणतो, सोनोरस आपण त्याला तिथे म्हणतोय. तर आता आपण काय पाहणार आहोत, त्याच्या नॉन मेटल जे आहे त्या नॉन मेटलच्या फिजिकल प्रॉपर्टी पाहणार आहोत. नॉन मेटल एकतर कोणत्या स्टेटमध्ये असतील, नॉन मेटल्स आर आयदर सॉलिड ऑर गॅसियस स्टेट. इथे सल्फर दिलेला आहे पहा, आणि इथे दिलेला आहे ऑक्सिजन. पण ब्रोमिन कशामध्ये आला आहे, ब्रोमिन आला आहे लिक्विड स्टेटमध्ये, ते झालं तिथे एक्सेप्शन. मग आता हेच एक्सेप्शन्स आपण इथे पुढे पाहणार आहोत. आता याच्यामध्ये ज्या प्रॉपर्टी दिलेल्या आहेत, फिजिकल प्रॉपर्टी ऑफ नॉन मेटल, त्या आपण इथे स्टेप बाय स्टेप पाहूयात. आता हे नॉन मेटल जे आहेत, नॉन मेटल हे कोणत्या स्टेटमध्ये आहेत, नॉन मेटल आत्ताच सांगितलं आहे, नॉन मेटल एकतर सॉलिड फॉर्ममध्ये असतील ऑर गॅसियस स्टेटमध्ये असतील. कोणत्या स्टेटमध्ये असतील, गॅसियस. बट एक्सेप्शन कुठे आलं आहे, ब्रोमिनमुळे आलं आहे. ब्रोमिन काय आहे तिथे,
लिक्विड फॉर्ममध्ये आहे. कोणत्या फॉर्ममध्ये आहे ब्रोमीन? लिक्विड फॉर्ममध्ये तिथे येईल. आता परत एकदा पुढे पाहूयात, एक्सेप्शन काय आहेत आणि ॲक्च्युअल पॉईंट काय आहेत. हे मेटल जे आहेत, मेटलला लस्टर्स नसते. मेटल काय आहे? मेटलला तिथे लस्टर्स नसते. त्यानंतर याचं एक्सेप्शन काय आहे? आयोडीन. एक्सेप्शन काय आलं आहे पुढे त्याचं? तिथे आयोडीन हे तिथे एक्सेप्शन आलेलं आहे. आयोडीन आणि काय आलेलं आहे? डायमंड. आता सगळ्यांना माहिती आहे डायमंड काय आहे? लस्टरच आहे तिथे. आयोडीन आणि डायमंड हे एक्सेप्शन आहे. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे? हे जे नॉन मेटल आहेत, हे नॉन मेटल कसे असतात? सॉफ्ट आहेत. नॉन मेटल कसे आहेत? सॉफ्ट आहेत. परत एक्सेप्शन आले त्याच्यामध्ये. कोणता एक्सेप्शन आहे? आता इथे कार्बन. एक्सेप्शन कोणतं आहे इथे? कार्बन हे इथे आपल्याला एक्सेप्शन पाहायला मिळेल. कार्बन काय झालं तिथे? एक्सेप्शन झालेलं आहे. जर कधी डायमंडच्या फॉर्ममध्ये असेल तर डायमंड फॉर्ममध्ये आपल्याला माहिती आहे डायमंड कसा आहे? हार्डेस्ट सबस्टन्स आहे. डायमंड काय दिलेला आहे? हार्डेस्ट सबस्टन्स आहे. आणि याचा मेल्टिंग पॉईंट, डायमंडचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट जर कधी तुम्ही बघितला तर तो कसा आहे? हाय आहे. ॲक्च्युअलमध्ये नॉन मेटलचे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट कसे असतात? लो असतात, पण एक्सेप्शन चालूच राहतात. आता पुढे आपण काय पाहतोय? मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट काय आहेत? तर हे नॉन मेटल जे आहेत, या नॉन मेटलमध्ये आपण काय पाहू शकतो? याचे जे मेल्टिंग पॉईंट्स आणि बॉइलिंग पॉईंट जे आहेत ते कसे असतात? लो आहेत. काय आहेत? मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट लो आहे. एक्सेप्शन हे तुम्हाला सांगितलेलं आहे. हे काय आहे तिथे? बॅड कंडक्टर आहेत. काय दिलेले आहे तिथे? हे बॅड कंडक्टर. आपण पाहू शकतो नॉन मेटल काय आहेत? बॅड कंडक्टर आहेत हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे. पण याच्यामध्ये परत एकदा काय येणार आहे? एक्सेप्शन इथे येणार आहे. मग आता एक्सेप्शन कोणतं असेल? कोण सांगेल? एक्सेप्शन कोणतं आहे याच्यामध्ये? यामध्ये जर कधी आपण इथे एक्सेप्शन जर कधी बघितलेत तर यामध्ये येणार एक्सेप्शन कोणतं आहे? ग्रॅफाईट. एक्सेप्शन कोणतं आहे इथे? ग्रॅफाईट. हा एक ॲलोट्रॉपच्या फॉर्ममध्ये असो कार्बनच्या, हे तिथे एक्सेप्शन तुम्हाला फाइंड आउट होईल. आपण काय पाहिलेलं आहे? फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल आणि फिजिकल प्रॉपर्टी ऑफ नॉन मेटल. थँक्यू.